शुभ सकाळ. रामकृष्ण हरी. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्याचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि भरभराटीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर सकाळी सकाळी बघा आता मी करीत आहे मेथ्याचा हलवा. ते मेथीचा हलवा कसा करायचा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर मी सांगणार आहे. तर फक्त 2 चमचे पीठ घेतलेलं आहे मेथीचं. एकच प्लेट करायचा आहे मला हलवा. तर 1 वाटी भरून दूध टाकलं, त्याला मस्त अशी उकळी येऊ दिली आणि त्याच्यात 2 चमचे मेथ्याचं पीठ टाकलेलं आहे. नंतर टाकलेले आहेत मनुका. मेथ्याचा हलवा असो का आपल्या गव्हाच्या पिठाचा हलवा असो, त्याच्यामध्ये मनुका खूप छान लागतात. तर ते टाकलेले आहेत मी. नंतर 2 चमचे त्याच्यात साखर टाकली. मेथ्याच्या हलव्यासाठी भरपूर तूप लागते, तर तूप पण टाकलं त्याच्यात. हे बघा 1 वाटीभर याच्यामध्ये भरपूर असं तूप. तर इकडं मला करायचे आहेत कद्दूचे धपाटे. तर हे मी इकडं सगळं साहित्य करून ठेवलेलं आहे. कामात काम. आणि वरून आणखीन 1 चमचा तूप टाकला. असा जर मेथ्याचा हलवा केला तर अजिबात कडू लागत नाही. कामात काम आणि काही म्हणा राम राम असंच असते. सकाळी सगळ्याच्या घरी घाईच, हे काम करता वेळी दुसरं काम करायचं. तर मस्त असा मेथ्याचा हलवा तयार झालेला आहे आणि गरम गरम खाऊन घ्यायचा. अजिबात कडू लागत नाही. शरीरासाठी मेथ्या खूप आवश्यकता असतात. केला नसला तर करा आणि खा. तर पीठ कसं तयार करायचं हे जर तुम्हाला माहीत नसेल किंवा माहीत असेल तर करा आणि खा. जर माहीत नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला कसं करायचं हे पण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल जर कमेंट आली तर. तसं काही मस्त असं रई लावलेली आहे. तर तूप तयार झाले. कलर किती मस्त आलेला आहे तुपाला. तर घरचे कामं आवरल्यानं गेलो होतो शेतात. आज आमच्या शेतातलं काम काय आहे तर हे कांदे काढायचे आहेत. तर एक कळण झाले बघा, दिवसभर लागायले ऊन आणि रात्रीच्या आणि सकाळी वाजायली हिव. काय गडबड आहे की काही मिळच लागत नाही. तर कांद्याचा कलर खूप छान आहे. तर एवढे सारे कांदे मी काढले. तर अरे किती छान पिल्लू आलंय. ये 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 ये. अरे मिळाले का मला? ये ना. किती मासूम आहे, किती क्यूट आहे. त्याला काय पाहिजे ती काय नाही की आता ते आलंय. ये म्हणलं की यायलंय पण. अरे रे रे. ये ये ये. तोंडच नाही दिलं देवानं बोलायला. भूक लागली काय की इकडे तिकडे बघायला. पिलू पिलू. अरे रे रे रे. कसं बघायला किती छान आहे. त्याचे कानं खाली येतं. पण आता वाजले तर रात्रीचे 6. घरी जायचं आम्हाला. आता पोळी पण नाही माझ्याकडं. तर खूप छान वातावरण आहे शेतामधलं. तर हे कवळी कवळी आणि मस्त ताजी ताजी अशी शेतातली भाजी. चला तर मग आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. इथंच